फलंदाज कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण विजय. पहिला चेंडू सफल झाला, अतिशय चांगला फटका पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून. पहिल्या चेंडूवर दमदार अप्रतिम नेत्रदीपक चौकार. मध्ये पाहूया कशा प्रकारे फटका केलाय. शफल क्रॉस झाला होता आणि एकाच ऍक्शन मध्ये ते घुमाके बॅकवर्ड्स खेळल्या ग्रीजन मधून जाणार हा आकर्षक चौकार. काय जबरदस्त सुरुवात करतोय. ओळखले चेंडूची लाईन आणि सफल झाला फक्त इनफिल्डच्या वरतून, म्हणजे बॅकवर्ड आणि पाईन लेगच्या सर्कलला बीट करतोय आणि बाकीचं काम आउटफिल्ड यांनी पूर्ण केलंय. या मैदानाची खासियत आहे गॅप शोधा आणि चौकार वसूल करा. सज्ज होतोय गोलंदाज परत वापसी करण्यासाठी. इथे मात्र अनिकेत फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर. पुराच बराच वेळ पुढे गेला होता फलंदाज, पण संधी होती ती संधीचं सोनं करता आलं नाही. छान वापसी करताना गोलंदाज अनिकेत. दरम्यान शेलारीतून राहुल भोईर यांच्याकडून पावर शेलार संघासाठी आणि आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद राहुल भोईर शेलार, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 5 षटकाचा हा सामना आहे. पाहतो आपण पहिलं पॉवरफुलचं षटक हाताळताना गोलंदाज अनिकेत सज्ज होताना मारा करण्यासाठी. याच पात्र वेगवान चेंडू, पण लाईन कुठे हे चेक करताना आमचे पंच फारुख बर्डी सरांचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. सवेरे चेंडूचा मारा इथं मात्र केल्या गेलं. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 5. पहिला सामना असं वाटलं होतं की 42 धावा सुद्धा कमी पडणार आणि कमी पडल्या याचा करून श्रेय टीम वर्कला दिल्या जाईल. ज्या प्रकारे सांघिक कामगिरीच्या बळावर अप्रतिम क्षेत्ररक्षण, उत्तम गोलंदाजीच्या बळावर निंबवली संघाने स्वप्न तोडलंय ही ट्रॉफी जिंकण्यासाठी कालेर संघाचं. ज्यावेळेस पाहता सफल झाला होता, परत इम्प्रोव्हिस्ड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचं योग्य संपर्क होत नाहीये. आणि सुभाष धुमाल जर पाहिला पण पहिल्या चेंडूचा जर विचार केला, चौकार मारल्यानंतर काय दमदार गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज अनिकेत यांच्या माध्यमातून. नक्कीच अनिकेतने पूर्णपणे वापसी केलेला आहे. पहिला चेंडू चौकार आपण पाहिला होता बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून, तो फेस केला होता कल्पेश यांनी शफल क्रॉस होऊन, आणि तसाच प्रकारचा फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज अनिकेत तो जो क्षेत्ररक्षण कायम आहे, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही. अप्रतिम मारा पाहतोय आपण. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण निर्धाव चेंडू जास्त आहे. परत एक अप्रतिम हा चेंडू जास्त सफल झाला होता आहे. आणि असं वाटते की ज्या प्रकारे या षटकामध्ये मारा करतोय, पहिला चेंडू वगळला तर त्यानंतर मात्र अतिशय सुरेख नेत्रदीपक कामगिरी करतोय गोलंदाज चेरवा स्पोर्ट कोणगाव बी या संघाच्या माध्यमातून. नक्कीच अतिशय उत्कृष्ट P1चं षटक आपण पाहतोय जो हाताळतो अनिकेत. 2 क्षेत्ररक्षक ऑलफिल्ड मध्ये तैनात केले आहेत आणि इतर जास्त संख्येने क्षेत्ररक्षक 30 सर्कल आहे त्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना. दरम्यान पाहतोय आपण भिवंडी तालुक्यातला एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्याची ओळख आहे परेश महाजन यांच्या माध्यमातून चेरवा स्पोर्ट कोणगाव बी संघाला शुभेच्छा दिलेत. खूप खूप धन्यवाद परेश. तर गोलंदाज सज्ज होताना अनिकेत चांगला मारा पाहायला मिळतोय. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक मात्र अप्रतिम कामगिरी करतोय बॅकवर्ड स्कोरलेक रिजनकडे. आणि संघासाठी ते मात्र जर पाहिलं आपण 3 धावा वाचवतोय. आणि का कौतुक करेना, कारण की पाहतोय आपण दर्शक या खेळाडूचं कौतुक करताना, कारण की संघासाठी 3 धावा वाचवतोय स्कोरलेक रिजनकडे. दरम्यान नितेश म्हात्रे आणि किशोर केने दोघांनाही विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजो यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कडक फलंदाज संकेत म्हात्रे यांचे मोठे बंधू नितेश म्हात्रे आणि किशोर केने दोघांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजोर यायचं आहे. नो डाऊट कडक संकेतसाठी अप्रतिम फटकेबाजी सुद्धा केली होती, ज्या प्रकारे कडक म्हटलंय. आणि का नाही, कारण की 53 धावाची का एक बहादर रुबाबदार खेळी साकारली होती आपल्या संघासाठी. तो जो संकेत मात्र यांचे बंधू यांचं आगमन होते. वेलकम, सुस्वागतम. मात्र काय आकर्षक गोलंदाजी पुस्तक्रम पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून सफल झाला. परत यावेळेस पात्र चूक चेंडू टाकल्या गेलं आणि अप्रतिम सुभाष धुमाल जर पाहिला आपण पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण, एक चांगली गोलंदाजी, विकेट जरी प्राप्त केला नसेल, 6 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च करतोय. इथं जर पाहिलं आपण 6, कारण की 4 चेंडू निर्धाव, कुठंतरी हे निर्धाव चेंडू येणाऱ्या 4 षटकामध्ये बॅकफुटला नेऊन जाईल. इथे मात्र पॉवर शेलार संघाची फलंदाजी ज्या प्रकारे मजबूत आहे, कारण की सरासरी कमी असली तर हाणामारी करावी लागेल, 50 आकडा पार करावा लागेल आणि एक मोठं आव्हान जर उभं करायचं असेल. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, कारण पॉवरफुलचे षटक खरं तर फलंदाजासाठी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी असतं. शक्ती प्रदर्शन पहिल्या चेंडूवर तर केलं होतं, चौकार फेस केला होता. त्यानंतर मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे अनिकेत या गोलंदाजी दरम्यान. रन मशीन ऑफ गोडसई कडक फलंदाज संकेत म्हात्रे, आपणास विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजोर यायचं आहे. एकमेव असा अर्धशतकवीर या स्पर्धेमधील ज्याने सावंत स्पोर्ट्स सावंत संघाविरुद्ध 52 धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळी पेश केली होती.
आणि जिथं सुभाष धुमाल एकच म्हणावं लागेल तर मात्र ज्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती अनिकेत यांच्यासाठी चुका करून जो माणूस लवकर सुधारतोय तो मात्र महान खेळाडू म्हणून ज्याची ओळख निर्माण होते. हेच पाहायला आपण पहिल्या चेंडूवर चूक केली होती, जवळपास खराब चेंडू टाकला होता, त्यावर चौकार, त्यानंतर मात्र काय दमदार वापसी पाहायला मिळाली, अप्रतिम अप्रतिम वापसी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद पाहतोय आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6. तर P1चं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर व्यंकटेश येतोय. P1चं पहिलं षटक समाप्त झाल्याने P2चं दुसरं षटक सुरू होतंय. व्यंकटेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे गोलंदाजाने. सामना करायला फलंदाज कल्पेश. व्यंकटेश राईट आर्म द विकेट. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होत नाही. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर सरळ एक्स्ट्रा हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू समाप्ती दरम्यान रिक्षा चालक मालक युनियनचे विद्यमान अध्यक्ष कालिदास ठाकरे यांचे इथे आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. गुरसेगावचे प्रतिष्ठित नागरिक गोपीनाथ केने यांचे आगमन होत आहे, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. तर अजून एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण गोलंदाज व्यंकटेश सज्ज होताना परत राईट आर्म द विकेट. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण स्कोरली क्रिजनकडे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे नमित, आणि तोपर्यंत मात्र पाहतोय फक्त आणि फक्त एक धावीने इथं मात्र धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न करताना पॉवर शेलार संघाचे सलामी जोडी. येणाऱ्या फलंदामध्ये जर पाहिलं आपण पॉवर शेलार संघाची खास पॉवरफुल फलंदाजी ज्याच्यावर भरोश्यावर आहे लिटिल मास्टर शेलार संघाचा तो म्हणजे सचिन. कैलास पाटील शेलार आणि दयानंद केने गुरसे दोघांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईजवर यायचं आहे. आपल्या या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. सज्ज होतोय व्यंकटेश मारा करण्यासाठी. यावेळेस पात्र समोर फलंदाज असेल खेळण्यासाठी विजय. यावेळेस पात्र परत एक अप्रतिम हा चेंडू पाहिला आपण. खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर टाकला होता, पण काय वेग होता, आणि जेव्हा वेगाला आपण गोलंदाज पसंत देतो एवढं सोपं नसते की त्या अगेन्स्ट मोठे फटकेबाजी करणं. जो पायारात लावता पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत यांनी, आणि त्या पावलावर पाऊल ठेवून मात्र अतिशय चांगली दमदार गोलंदाजी पाहतोय आपण. शिवरसेचा जो पडदा आहे त्याला कृपया प्रेक्षकांनी डिस्टर्ब करायचं नाही. यावेळेस पाहता परत एक चांगला चेंडू. आता मात्र एक धावेसाठी संघर्ष करताना असं वाटते की रेगिस्तानामध्ये जसे एका माणसाला पाण्याची खूप गरज असते त्या प्रकारे या खेळपट्टीवर या मैदानावर सेलार संघासाठी असं वाटते की पावसाचा दुष्काळ पडलेला आहे, आणि इथं मात्र धावेसाठी संघर्ष करताना पाहतोय आपण पॉवर शेलार, एक पॉवर म्हणून संघ ज्याची ओळख आहे, इथे मात्र धीमी फटकेबाजी करतोय. यावेळेस पात्र पाहायला एक्झॅक्टली चेंडू कुठं ब्रश झाले, फाईनल एक रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव बॅटला चेंडू चाटून गेला होता, आणि या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरते ती 8. भिवंडी पंचायत समिती सदस्य विद्यमान विजय म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी टाईजवर यायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईजवर यायचं आहे, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. अनुचित कोणगाव या गावाचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आणि चिरवासपूर कोणगाव बी संघाचे सर्व आदरणीय विजयदादा म्हात्रे यांना आयोजकाच्या माध्यमातून विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. पण काय अप्रतिम हा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी करताना. यावेळेस मात्र परत चेंडूला बॅटच्या पट्ट्यात हवा तसा घेता आला नाही स्कोरले क्रिजनकडे, आणि यावेळेस मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरणार काय, आणि होय पंचाचा बोट आकाशाकडे, आणि पहिल्या विकेटचं पतन इथं मात्र पॉवर शेलार संघाचं. क्रमांक 3 म्हणजे ही निश्चित जागा कोणाची असेल पॉवर स्पोर्ट शेलारमध्ये, तो म्हणजे सचिन भोईर. काय क्लासचा फलंदाजी पाहायला मिळाली, आणि सुभाष धुमाल सर आपण पाहिले खेळूला यापूर्वी खेळताना मूर्ती लहान पण कीर्तिमान, काय झकास फटकेबाजी करतोय, आणि संघाला आवश्यकता आहे या स्थितीमध्ये आक्रमण करावं लागेल, कारण की दुसरे षटक पाहतोय आपण इथं मात्र समाप्त झालेलं आहे, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण खूप कमी आहे, म्हणजे जवळपास 4.50 ची सरासरी, म्हणजे मामूली सरासरी 5 षटकाचा सामना, त्यामध्ये 2 पॉवर प्ले षटकमध्ये अप्रतिम मारा पाहायला मिळाला. पण इथून मात्र पलटून वार कसा केले पाहिजे, गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते की नाही. पण आपण आजच्या दिवसामध्ये एक महान समालोचक म्हणून ओळख निर्माण केली स्वतःच्या माध्यमातून. ऐकूया सुभाष धुमाल सरांना. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. तर P1 आणि P2 या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे.
दरम्यान प्रकाश भोईर आणि माधव केने या दोन्ही वरिष्ठ नागरिकांचे ते आगमन होत आहे. त्यांच्यासोबत नारायण केने यांचे आगमन होत आहे. तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पाहतोय आपण पॉवर सेलर संघासाठी धोंडा वडोली येथून कपिल पाटील यांच्याकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. गोलंदाज प्रणय येतोय. गोलंदाजी मार्कवर सामनाकडे फलंदाज सचिन. यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. पॉइंट रिझनकडे विजय याने हा चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय. सचिन याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करणार. या स्पर्धेचा विचार केला तर पॉवर शेलार कडून सचिन भोईर यांनी अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आणि सर्वाधिक धावा कुठून काढलेल्या आहेत. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम या अगोदर सचिन भोईर याच्याच नावे होता 43. मात्र त्यानंतर संकेत मात्रे यांनी तो विक्रम मोडीत काढला होता. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रणय गोरसई गावच्या टोकाकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल लिटिल मास्टर ऑफ सेलार सचिन भोईर. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका कव्हर रिझन मधून चेंडू जातोय दणदणीत 4 धावांसाठी चौकार. रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे हा फटका खेळला होता. शॉर्ट वाईड आणि फनिश. आणि इथं मात्र सचिन भोईर यांनी सांगून जातोय की पवार आणि धुमाळ सर माझ्या या चर्चेवर वारंवार माझं कौतुक का करतोय, त्याचा मी एक हक्कदार आहे. काय अप्रतिम हा फटका पाहिला. आपण बॅकफुटला जातोय, फक्त चेंडूला पंच करतोय, टायमिंग अफलातून आणि गॅप शोधलाय, सीमा पार चौकार वसूल करतोय सचिन. चौकाराने धावसंख्येला येतोय आकार. पुढील चेंडू सचिन साठी. यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू सरळ निघून जातोय प्रेक्षकाच्या हातामध्ये. ॲडव्होकेट दिनेश भोईर प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. एक्सपिरियन्स कंपनीर गोलंदाजाचा उत्साह वाढवताना. निश्चित धुमाळ सर एकच सांगावं लागेल. इथं मात्र गोलंदाज प्रणय सांगतोय सचिन याला मी पण कोणगावचा सुपुत्र आहे, तू चौकार मारू शकतोय की मी तुला बीट पण करू शकतो. काय एक चांगल्या चेंडूवर बीट केलं. चेंडूने बॅटमध्ये एक अतिशय चांगला संघर्षमय स्थितीमध्ये हा खेळ पाहायला मिळतोय सचिन प्रणय या जोडीमध्ये. प्रणय टू सचिन. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने कव्हर बाउंड्री मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. खराब क्षेत्ररक्षण थोडं आणि त्याचा फायदा जिथे 1 धाव तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वाढून झाली ते 16. एक्सपर्ट स्कोरर आज अल्पेश गायकवाड ज्याने अनेक स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेली आहे. मॅन ॲट गोल्डन फिंगर पिंपलास फर्स्ट क्लास स्कोरिंग करताना. आणि आज सुभाष धुमाळ सर जर पाहिलं आपण चेरुबा कोणगाव हा संघ जेव्हा नाव येतोय तर एकता मिशेल प्रशांत यांचा आज वाढदिवस आणि त्याला खूप खूप शुभेच्छा परत कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून. आणि इथं मात्र चेरुबा स्पोर्ट कोणगाव बी संघ अप्रतिम कामगिरी करतोय. या 300 षटकापर्यंत प्रणय एक अफलातून मारा करतोय. अजून पुढील चेंडू. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडूला मिड करताना टोला क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वाढून झाली ते 18. चांगली कॉलिंग आपण पाहतोय. आणि रनिंग बिटवीन द विकेट साठी 3 गोष्टींचा सन्मान असणं आवश्यक आहे. त्यामध्ये एस नो वेट आणि आपल्याला चांगली कॉलिंग ही पाहायला मिळते. दरम्यान कवाडीतून दिवेश गुरव यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दिवेश गुरव कवाड. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच दोन्ही संघांसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. येलो पोल बट नॉट पॉवरफुल, नॉट सक्सेसफुल आणि मोठा मासा गळाला लागतोय. बडी मछली जाल में फसतोय. बिग ब्लो, बिग फिश इन नेट. आणि सुभाष धुमाळ जर पाहिला पण याचे कारण की धीमी सुरुवात झाली होती आणि सचिन याच्याजवळ पर्याय नव्हता, कारण की मोठी फटकेबाजी करायची होती. आणि अशा स्थितीमध्ये कित्येक वेळा पाहतोय आपण दबावाच्या स्थितीमध्ये एक चांगला फलंदाज सुद्धा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद होतोय. त्याचाच परिणाम पाहिला आपण. इथं मात्र प्रणय यांनी मजबूर केलंय, मिड विकेट एजंटकडे देल देण्यासाठी भाग पाडलाय आणि एक अफलातून विकेट प्राप्त करतोय गोलंदाज प्रणय. नक्कीच की प्लेअर आपण पाहतोय सचिन भोईर याचा विकेट प्राप्त केल्यानंतर आता मात्र कोणगाव 20 संघाचा आत्मविश्वास दुणावणार आहे. याद्वारे आपण बघितलं नंदन पाटीलच्या विकेट नंतर आत्मविश्वास दुणावला होता प्रतिस्पर्धी संघाचा आणि त्याचाच प्रकार इथे पाहायला मिळतोय. कारण हे 2 फलंदाज पवार असे होते की या 2 फलंदाजांनी पॉवरफुल फलंदाजी या संपूर्ण चषकामध्ये केली होती.
दरम्यान नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय कपिलेश. गोलंदाजी मार्कवर व्यंकटेश याला संघनायकांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे. त्याचं कारण व्यंकटेश याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना फक्त इन बिन 3 धावा खर्च केल्या होत्या. कम खर्चीला और फुल चर्चीला. आणि जिथं बरोबर आणि तोच गोलंदाज व्यंकटेश. यावेळी मात्र दिशा फरकडली जाते. पंचांचा वाईटचा शेवते अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 19. सुभाष धुमाळ सर कौतुक करावं लागेल इथं मात्र ज्या प्रकारे चिरोबा स्पोर्ट कोणगाव संघाच्या संगणकाने नाणेफेक जिंकून सांगितलं होतं की पॉवर शेलर या तुम्ही प्रथम फलंदाजी करा. तो निर्णय योग्य ठरवतोय. गोलंदाज ज्या प्रकारे मारा केलेला आहे अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी तिखट मार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पंचांचा 9 बॉलचा इशारा होतोय. थोडासा चिंताग्रस्त नक्कीच आमचे ऑपरेटर करायला इथे पाहतोय. कारण ज्याप्रमाणे 2 अवांतर धावा दिलेल्या आहेत व्यंकटेश याने. भूपेश कराले जे कोणगावचे सुपुत्र आहेत जेटीच्या माध्यमातून नक्कीच त्याने आपलं नाव खूप उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. माझे मित्र आहेत. आणि जिथं कमी कालावधीमध्ये एक मोठी भरारी झेप घेतली. कौतुक करावं लागेल भूपेश यांचं. व्यंकटेश गोलंदाजी मार्गावर सामना करेल फलंदाज कपिलेश. यायले हो 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 योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर. चलो शिमांतर. आणि जिथं हा आहे क्वालिटीचा समालोचक. क्रिकेटवर काय बोलायचंय आणि कधी बोलायचंय ज्या फटक्यावर आपण स्वतःचे वाक्य बनवतोय तोच वाक्य सुमंतर झालंय चेंडू. क्या बात आहे. म्हणून तर धुमाल आणि कमाल आणि धमाल. धन्यवाद सुनील पवार सर. आपलं हे प्रेम आहे प्रेक्षकांचं हे प्रेम आहे. तर सिद्धी ग्रुप कोणगाव दीपेश पाटील यांच्याकडून कोणगाव संघासाठी आणि आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या 6 ने मुसन्ने मारते. धावसंख्या 6 ने ओढून दिलेली ती 26 धावा 26. व्यंकटेश पुढील चेंडू सामना करेल फलंदाज कपिलेश. हो 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 ये भी जाएगी गेंद साजन के घर. शकता कशा प्रकारे फटका लॉर फुलटा चेंडूला स्लॉकशिपच्या अंदाजाने खेळलेला आहे. जा रे गेंद चले गई साजन के घर. आणि जिथं धुमाल सर एवढंच म्हणावं लागेल जो शांत क्रिकेट इथं मात्र पाहायला मिळत होता एकाएकी जर पाहतोय आपण इथं मात्र धुमाकूळ माजवतोय. फलंदाज ज्या प्रकारे आक्रमक आकर्षक टोलेजंग विध्वंसक फटकेबाजी करतोय. क्रमांक 4 वर आलेला इथे मात्र कपिलेश नावाचा हा वादळ खेळपट्टीवर आहे. आणि लागोपाठ 2 चेंडूवर 2 गगनभेदी म्हणजे लांबच लांब हे षटकार मारलेले आहेत. कपिलेश पवार याचा कपिलेशचा वेगळाच आवेश आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आक्रमक फलंदाजी करतोय. आतापर्यंत लागोपाठ 2 षटकार पेश केलेले आहेत. आणि या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत 3 फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलेला आहे. हो 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 मॅक्झिमम फटक्यामध्ये भरपूर दम. निश्चित आता सांगितलं धुमाल सरांनी अजून एक चांगलं आकलन केलं. फटक्यामध्ये होता भरपूर वजन आणि धावा भेटल्या अर्धा डझन. हे खासियत आहे धुमाल सरांची. क्या बात आहे. तर आता मात्र हा फलंदाज खिळपट्टी होतोय आणि अक्षरशः चौकार आणि धावाच नाही तर मात्र षटकाराचा पाऊस पडतोय. ज्या प्रकारे लागोपाठ 3 चेंडूवर 3 असे अप्रतिम गगनभेदी लांबच लांब षटकार वसूल केले. नक्कीच या स्पर्धेमध्ये आता पथक केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा हेमंत पाटील, गावदेव वेले संघाचा मनीष पाटील आणि जबरदस्त गोडसे संघाचा गोल्डन बॉय पंकज भोयर या फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक केली होती. आणि चौथा फलंदाज बनतोय तो कपिलेश षटकारांची हॅट्रिक करणारा. निश्चित धुमाल सर एकच म्हणावं लागेल कपिलेशसाठी. यांनी सांगितलंय क्रिकेट रसिकाला सचिन भोईर बाद झाला म्हणून संघ बाद नाही झाला. अजून मी आहे आणि काय चौफेर फटकेबाजी करतोय. एक चांगलं प्रत्युत्तर देताना गोलंदाज व्यंकटेशाला ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केली त्या 3 त्या अगेन्स्ट एक लांबलचक फटकेबाजी पाहतोय आपण.
पुढील चेंडू यावेळी मात्र दिशा भरकटली पूर्णपणे दडपणाखाली येतोय गोलंदाज आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगल वाढून झालेली आहे ती 39 अतिशय महागडे षटक आपण पाहतोय. सध्या होलसेल मध्ये उभा येतो व्यंकटेश. तब्बल 21 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं चुंबन, बॅटचा हलकासा स्पर्श आणि कोण संघामध्ये हर्ष. आणि जिथं पाहतोय आपण की 21 धावाची भागीदारी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये मात्र ज्या चुका करत गेला तिथून मात्र छान वापसी केली आणि शेवटी मात्र ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट मिळवून देतोय संघाला गोलंदाज व्यंकटेश. तर धावसंख्या जर पाहिली आपण धावपल करू तर मात्र 39 गडेच्या मोबदल्यामध्ये नक्कीच बिग हँड दिला जात आहे. कारण वेगळा आवेश आपण पाहिला होता कपिलेश याचा. शेतकऱ्यांचा व्यापारी थोडा वेळ बनला होता. शेतकऱ्यांमध्ये डील करताना दिसला होता. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या आपण पाहतोय सध्या 39. कपिलेश हा बाद होऊन फॅलोमध्ये परतला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय जयेश. आणि जिथं पाहतोय आपण दुपारच्या सत्रामध्ये अजून आमच्या सोबत जॉईन होईल या इनिंग नंतर व्यंकटेश. सामना करेला फलंदाज जयेश. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळी समोर खेळलेला विशप मध्ये आणि चेंडू जातोय सीमा पार. हा चौका. कारण की खेळाडू कक्षामध्ये आयोजकाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण सूचना आहे की फक्त एक कोच आणि संघातले खेळाडू बसेल. कुठल्याही पाठीराख्याने खेळाडू कक्षामध्ये बसायचं नाहीये, अन्यथा आपल्याला पेनलाइज केले जाईल. खेळाडू कक्षामध्ये पॉवर शेलरचा संगणक एक महत्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे. फक्त कोच आणि कुठल्याही पाठीराखा खेळाडू कक्षामध्ये बसायचं नाहीये. धावसंख्या 43 फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. व्यंकटेशचा चौथं षटक आदळतोय. राईट मोर द विकेट. यावेळी मात्र लॉफ्ट चेंडू फाईन केलेला आहे. फायनल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल आणि एका धावेने या चौथ्या षटकाची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर शेलर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 44. आणि जिथं सुभाष धुमाळ जर पाहिलं पण पहिल्या 3 षटकापर्यंत असं वाटलं होतं की पॉवर शेलर हा किमान 40 आकडा पार करेल की नाही हे एक मनात शंका निर्माण झाली होती. पण क्रमांक 4 वर कपिलेश आला आणि फक्त 4 चेंडूचा सामना केला. 18 धावाची विध्वंस खेळी साकारला आणि या षटकामध्ये तब्बल जर पाहिला पण तर 26 धावा खर्च करतोय गोलंदाज व्यंकटेश. मित्रांनो आज या स्पर्धेचा हा शेवटचा अंतिम दिवस. आज 15 डिसेंबर. आज तालुका क्रिकेटचा विचार केला तर तालुका क्रिकेटमधील एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे याचा जन्मदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र मित्रांनो आज 15 डिसेंबर आणि आजच्या दिवशी 1992 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा सलामीवीर किटन डिकॉक याचा जन्म झाला होता, ज्याच्या नावे टीम इंडिया विरुद्ध सलग 3 वनडे मध्ये 3 शतके झळकावण्याचा विक्रम आहे. आजच्या दिवशी 1933 मध्ये भारताचा फलंदाज लाला अमरनाथ याने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामधील पहिलं शतक झळकावण्याचा विक्रम केला होता इंग्लंड विरुद्ध. आणि आजच्या दिवशी 1992 मध्ये वेस्ट इंडिजच्या फिल सिमन्सने पाकिस्तान विरुद्ध अतिशय कंजूस गोलंदाजी हाताळताना 10 षटके हाताळली होती. त्यामध्ये तब्बल 8 षटके निर्धाव मेडन हाताळली होती. 3 गडी बाद केले होते आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडी. ओलिवा सामन्याकडे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर निलेश याने चेंडूला फोल्ड केलेला आहे. चेंडू हवेमध्ये मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू वरतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. ओव्हर थ्रूच्या रूपाने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या 3 ने वाढून झालेली आहे ती 47. हाणामारीचे षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटने 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत पॉवर शेलार संघाच्या फलंदाजांनी. शेरोबा बिग कोणगाव विपक्ष पॉवर शेलार या 2 संघामधील लढत आपण पाहतोय. नाणेफेक हा हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पॉवर शेलार हा संघ. निलेश शेवटचं षटक हाताळतोय शेरोबा बिग कोणगाव या संघाकडून. सामना करेला फलंदाज विजय जो वैयक्तिक 2 धाव संघ खेळतोय. यावेळी मात्र मोठा फटका
हवाई फायर मात्र चेंडू आतमध्येच राहतोय, सीमारेषा बाहेर व्हायला मिळत नाही. अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. हवाई थांबलेली आहे आणि आपण पाहतोय की फटका तर चांगला होता, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. आणि तिथं कौतुक करावं लागेल हेमंत यांनी ज्या प्रकारे मिडविकेट रेजिनकडे आमच्या समोर एका चांगलं जेल टिपल्या गेलं. अनुमान चेंडूवर खूप छान होतं, पूर्व अनुमान घेत हवेत झेपावलं थोडंसं आणि अप्रतिम जेल आणि या चेंडूवर फलंदाज फेल. धावसंख्या स्थिर आहे, आपण पाहतोय धावफलकावर 47 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय मधल्या फलीमध्ये भावेश. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले, त्यामध्ये कल्पेश, विजय, सचिन आणि कपिलेश, जयेश आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी तर नक्कीच करावी लागेल उर्वरित चेंडूंमध्ये. हाणामारी करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय पावल शालारे संघाचा. विकेट हॅट्रिक वर आहे. या स्पर्धेचा विचार केला तर एकमेव विकेट हॅट्रिक जाहीर नाजोली संघाचा बबलू टायगर अर्थात बबलू पाटील यांनी चटकावली होती. एकमेव विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बबलू पाटीलच्या रूपाने, जो जाहीर नाजोली संघाकडून खेळला होता. तर पाहूया हा गोलंदाज विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय का. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना डगॉटच्या आश्रयाला पाठवलेले आहे आणि विकेट हॅट्रिक वर आता मात्र निलेश हा गोलंदाज. नवीन फलंदाज दरम्यान प्रशांत येतोय 7व्या क्रमांक खेळण्यासाठी. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्ड मध्ये इनफिल्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये फाईन लेग थर्ड मॅन यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ॲडव्होकेट दिनेश भोईर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निलेश. हॅट्रिक बॉल सामना करेल डावखळी शैलीचा फलंदाज प्रशांत. यावेळी शपल टॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न खरं तर महाराज होता फाईन लेग रिझन कडे, मात्र चेंडू येतो थर्ड मॅन रिझनला. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाज प्रशांत याला, जो पाऊल शेलार संघाचा संघ नाही काय. एका धावेने प्रशांत आपलं खातं करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली 48. धावांसाठी झगडताना सध्या तरी पाहतोय आपण पहिल्या चेंडूला 3 धावा आल्यानंतर. निलेश षटकामधील पुढील चेंडू सामना करेल फलंदाज भावेश. यावेळी एक मोठा फटका, हो आउट ऑफ द पार्क षटकार. उत्कृष्ट फटका आपण पाहू शकता. फोरफेस डिलिव्हरी होती आणि चेंडूला पाठवून दिलं होता सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढून झाली होती 54. आणि तिथं आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्या उभी करण्यामध्ये यश संपादन केलेले आहे. अजून या चेंडूवर एकानंतर मोठा फटका आला तर 60चा आकडा मानसिक दबाव टाकण्यासाठी एक चांगला होईल, कारण की पॉवर शेलर संघाची गोलंदाजी एक चांगली आहे. नक्कीच या चेंडूवर पाहूया मोठा फटका येतोय, निर्धाव चेंडू जातोय की मात्र एकेरी दुहेरी धाव पाहायला मिळते. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मार्गावर निलेश. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज भावेश, ज्याने नुकताच डॅसिंग अंदाजाने 6 धावेने आपला खातं उघडलेलं आहे. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. स्क्वेअर रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल होता डीप मधून 4 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 56. या डावाची समाप्ती झालेली आहे आणि या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की पॉवर शेलर संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या त्या 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे चेरोबाबी कोणगाव या संघासमोर. तर यानंतर जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण ऐकूया. इथं मात्र आज दुपारच्या सत्रामध्ये नंतर प्रथमच मॅजिकल ऑफ मराठी व्हॉइस आणि त्याच समेत आपण ऐकणार आहोत मेरी आवाज मेरी पहिचान संदेशजी वखारे. या दोन्ही समालोचकांना विनंती असेल की गवली सर आणि संदेश. दरम्यान आमच्या क्रीडानगरीमध्ये आगमन होतंय तालुका क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू दिनेश भोईर उर्फ दिनू, ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर आणि माजी उपसरपंच संदीप पाटील
तिघांचे इथे आगमन झालेलं आहे. तिघांचे हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे क्रिकेट के रंग जय बजरंग गोडसे के संघा जय बजरंग सरपंच चषक 2020 मध्ये. वेलकम वेलकम वेलकम. धन्यवाद सुभाष धुमाळ, दिनू भोईर, त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत सेलार संदीप पाटील, ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर जाऊ, एक हाय स्कोरिंग सामना बघायला मिळणार आहे. हाय स्कोरिंग सामना जरी असला तरी मात्र एक रंगत बघायला मिळेल असं वाटते, कारण चिरोबा बी कोणगाव संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि याउलट पॉवर सेलार संघाकडे सुद्धा गोलंदाजीची एक चांगली पॉवर आहे. मित्रांनो, आपण पाहतात सरपंच व जय बजरंग चषक 2020 या स्पर्धेचा हा महत्वपूर्ण सामना सत्तावन्न धावांचं लक्ष्य आहे. 5 षटकांचा सामना म्हणजे 30 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष्य. वेलकम इन संदेश वखारे इन कॉमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर गवली सर. तर अतिशय सुरेख स्पर्धा आपल्याला मागचे काही दिवस झाली या ठिकाणी अनुभवायला मिळते. मी प्रेक्षकांचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर मान्यवरांचं हार्दिक स्वागत, खेळाडूंचं हार्दिक स्वागत आणि खास करून जीटीसीच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ट्रिपल एस च्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. प्रेक्षकांसाठी खास विनंती असणार आहे, आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे जय बजरंग गोडसे, की आपण पडद्यावर कुठल्या प्रकारे पाय ठेवून बसू नका. आणि जे प्लेस खेळाडू कक्ष आहेत प्लेस पॅव्हिलियन त्या ठिकाणी फक्त 11 खेळाडू आणि त्यांचे कोच बसतील. 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल. निश्चितच या गोष्टीचं पालन करायचं आहे. ही जी नियमावली आहे यांचं पालन करणं फार आवश्यक आहे. येस, आमचे अल्पेश गायकवाड, भूपेश कराळे या ठिकाणी माहिती देतात की आस्किंग रन रेट 11.40 म्हणजे 11 किंवा 12 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायचे असतील. जर चिरोबा बी कोणगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर संघाचा कर्णधार निलेश आणि कम्प्लीट टेक्निक बॅट्समन दिनेश भोईर नॉन स्ट्रायकरला क्षेत्ररक्षणी लावलं जाते आणि पहिलं षटक गोलंदाजीसाठी येतोय प्रशांत. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर एसटी रक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर, एक लॉंग ऑफ आणि एक वाईडिश मिड विकेटला सचिन भोईर आहे. प्रशांत लेफ्ट आर्म, पहिला चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्सही झाला, टर्नही झाला आणि सरळ निघून गेलेला एसटी रक्षकाच्या हातात. दरम्यान शेलारवरून मंगेश दयानंद भोईर यांच्याकडून पॉवर शेलार संघासाठी या आयोजनासाठी आमच्या कॉमेडी पॅनलसाठी आणि जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट टीमसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मंगेश दयानंद भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. येस, अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. निर्धाव चेंडूसह षटकाची सुरुवात. प्रशांत फोल्टा चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू बॅटला स्पर्श करून शॉर्ट थर्ड मॅनला जातोय आणि त्यावर 1 धाव निलेश पूर्ण करते. निलेश थोडासा नाराज आहे, कारण ज्याप्रमाणे चेंडू होता, ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा होता, मात्र 1 धावेने डावाला शुभारंभ होतोय. येस, चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. पहिल्या 2 चेंडूंचा सामना झालाय, मात्र एकच धाव खर्च करत सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन त्याने लेंथ पाहायला मिळते प्रशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रशांत लेफ्ट आर्म, यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेलची संधी होती, मात्र झेल घेता आलेला नाही. धावबाची संधी होती. डायरेक्ट जर नेम साधला असता तर कदाचित पंच फारुख बाडी यांना विचार करावा लागला असता, पण डायरेक्ट हिट झालं असतं तर 1 धाव मात्र मिळते. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी बघायला मिळते, कारण समोर जे लक्ष आहे 57 धावांचं जे विशाल लक्ष आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात ज्याप्रमाणे व्हायला हवी त्याप्रमाणे सुरुवात बघायला मिळते गोलंदाजीची. येस, एकाच चेंडूवर दोन्ही फलंदाजांना जीवदान दिलं गेलंय. यावेळी मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न,
मात्र प्रयत्न या ठिकाणी यशस्वी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय आणि त्या दरम्यान पॉवर स्पोर्ट शिल्लर संघासाठी विनीत सिंग यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद विनीत. मच्छिंद्र म्हात्रे आणि अमित छत्रे यांच्याकडनं सुद्धा कोणगावला हार्दिक शुभेच्छा. फुलटा चेंडू फटका खेळलेला इनफिल्डच्या वरून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडे जातोय. शतक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र अडवू शकणार नाही. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला होता. इनफिल्डच्या वरून जी क्षेत्ररक्षण मर्यादा होती मिडॉनच्या वरून फटका खेळला होता आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 6. प्रशांत यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. कारण संदेश आपण बघतोय कुठल्या प्रकारे फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही. मात्र किफायती गोलंदाजी. कारण आस्किंग रन रेट 11.40 आहे आणि जेव्हा आस्किंग रन रेटच्या प्रमाणात धावा तुम्ही कमी देतात म्हणजे येणारी षटके असतात त्यामध्ये एक मानसिक दबाव वाढतो. यस नक्कीच अगदी बरोबर म्हटलं डॉक्टर गवली सर. पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. कारण ज्या प्रकारे या षटकाची समाप्ती झाली फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. प्रशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कारण या षटकाची आवश्यकता होती. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी असो संघाच्या संघनायकाला अपेक्षित असते ती चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून पॉवर स्पोर्ट शिल्लर संघासाठी. यस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि गटनेते आहेत वरुण सेठ पाटील तसेच मंगेजी म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्यात. खास करून चेरोबा बी कोणगावला ते हार्दिक शुभेच्छा येतात. दरम्यान आमच्या व्हीआयपी डायझर समाजसेवक येवई अनिल वखारी साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम अनिल वखारी साहेब. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शुभेच्छा खूप येतात मात्र शुभेच्छांचं रूपांतर दोन्ही संघाला खूप शुभेच्छा आल्या आहेत. मात्र शुभेच्छांचे रूपांतर विजयामध्ये होते का बघायचंय. यस प्रवीण केने मॅन फ्रॉम भावाले यांच्या माध्यमातून चेरोबा कोण बी संघाला शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद प्रवीण. पहिल्या षटकामध्ये मात्र अप्रतिम गोलंदाजी प्रशांतची बघायला मिळाली. फक्त 6 धावा. भले कुठल्याही फलंदाज बाद करण्यात यश आलं नव्हतं आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी ते मंदार त्याचा सामना करेल कम्प्लीट टेक्निक बॅट्समॅन दिनेश. पहिला चेंडू आणि फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. शेत चेंडू खाली येतोय सचिन भोईर सेफ हँड आणि पहिला धक्का बसतोय चेरोबा बी कोणगाव संघाला. घोडसई गावचे धनाजी ठाकरे आणि सदानंद ठाकरे दोघांनी विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच घोडसई गावचे प्रशिक्षित नागरिक द्वारकानाथ केने आपणास विनंती असेल की आपणही आमच्या व्हीआयपी डायझर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यस बिकेट करण्याची मुभा त्या ठिकाणी आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र फटक्यामागे ती ताकद झोकताली होती फलंदाजाला. परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये आणि त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक सचिन भोईर याच्या माध्यमातून एक चांगला झेल पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला पहिला दिनेश. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी बरोबर. यापूर्वीचा सामना झाला होता. सामन्याचा हिरो हेमंत कराळे येतोय. ते भूपेश कराळे यांचे बंधू हेमंत कराळे. भूपेश कराळे या ठिकाणी जीटीसीचं संपूर्णपणे धुरा सांभाळत आहेत. मंदार हा चेंडू मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडासा उजव्या बाहेरून जातोय. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. चेंडू डॉट गेल्यानंतर मानसिक दबाव वाढणार आहे चेरोबा संघावर. चेरोबा बी कोणगाव कारण विशाल लक्ष आहे. 57 धावांचं लक्ष आहे. यस नो डाऊट अगदी बरोबर म्हटलं. कारण 57 धावांचा पाठलाग करत असताना त्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित असेल. मंदार हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच फारुख बाडी यांचा इशारा येतोय वाईट बॉल. यस दिशा चुकीची होती. मात्र पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत. एक चुकीचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र या ठिकाणी दंडित केलंय फारुख बर्डी सरांच्या माध्यमातून. वाईट चेंडू. मंदार राईट आर्म हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. वाईट बॉल. बॅक टू बॅक लागोपाठ 2 वाईट चेंडू.
Yes, षटकाची सुरुवात तर अतिशय सुरेख झाली होती. त्यानंतर मात्र नियंत्रण थोडं बिघडलेलं पाहतोय आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू पाहायला मिळाले आहेत आणि त्याच्या जोरावर धावसंख्या पुढे सरकली आहे. 8 धावा धावफलकर आपण पाहतोय. तब्बल 57 धावा चेस करायच्या आहेत आणि त्या मोबदल्यात आपण पाहतोय 8 धावा धावफलकावर. मंदार राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सातत्यानं उजव्या यष्टीच्या बाहेर मारा दिसतोय आणि निर्धाव रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. कोणगाववरनं जे युवा माजी उपसरपंच होते कोणगावचे ग्रामपंचायत कोणचे कुमारजी म्हात्रे यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिल्यात, खास करून चेरोबा बी कोणगाव संघाला. कुमार म्हात्रे आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मंदार हा चेंडू मात्र अतिशय सुंदर फटका, अतिशय चांगला फटका, अगदी पॉइंटच्या वरून मारलेला फटका, डीप कव्हर सीमा पार चौकार. त्यात महेश पाटील कोणगाववरनं चेरोबा बी कोणगाव संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चौकार आणि धावसंख्या मात्र वाढलेली आहे 12. मंदार यावेळेला काय फटका खेळलेला आहे, क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. क्लास फटका पाहूया आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे. किती वेळा बघितलं तरी ऍक्च्युअली बघण्यासारखा इतका क्लास फटका खेळलेला आहे. अगदी बॅकफुटला आला होता पडल्यानंतर आणि सुंदररित्या स्क्वेअर कटचा फटका खेळला होता पॉइंटच्या वरून डीप कव्हर सीमा पार चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 16. संघाचा कर्णधार नीलू खेळपट्टीवर, निलेश खेळपट्टीवर आहे. चौकांची हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा सर्वाधिक चौकार ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मारलेले आहेत. मंदार हा चेंडू मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. यस, मानसिक दर्पण दिसून आलाय. 2 चौकार लागल्यानंतर मात्र या षटकातील 3रा वाईट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 17. 57 धावांचं लक्ष आहे. पॉवर सेलार विरुद्ध चेरोबा बी कोणगाव. मंदार पुन्हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. अतिशय खराब गोलंदाजी म्हणता येईल, एक मानसिक दबाव वाढवणारी गोलंदाजी. आणि संदेश मी म्हणतोय, जेव्हा तुमच्याकडे धावा भरपूर असतात, एक चांगलं लक्ष तुम्ही ठेवलेलं असताना अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करता, तेव्हा तुमच्या संघावर एक मानसिक दबाव स्वतः निर्माण करीत असता. नक्कीच, अगदी बरोबर म्हटलं. या प्रकारची गोलंदाजी संघाच्या संगणकाला अपेक्षित नसणार आहे, कारण अवांतर धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज मंदार याच्या माध्यमातून तब्बल 4 वाईट चेंडू आपण पाहिले आहेत या षटकामध्ये. 18 धावा झालेले आहेत. 18. मंदार याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटला हलकासा स्पर्श, शॉर्ट फाईन एकला चेंडू जातोय आणि त्यावर एकच धाव घेण्याची संधी मिळते निलेशास. आणि एका धाव्याने धावसंख्या झालेले 19. हे षटक लांबलं होतं. तब्बल 4 चेंडू वाईट टाकले होते. टोटल 10 चेंडूंचे षटक झाले होते. मात्र आहे की फारसा फायदा उचलता आलेला नाहीये फलंदाजीमध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. या अगोदरच लकी ड्रॉने सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे ज्यारे राजनोली संघाने. या अगोदरचा सामना आई वजश्री निंबोली संघाने जिंकलेला आहे आणि या सामन्यामधील विजेता संघ नक्कीच आपण एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, निंबोली संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. तसेच या सामन्यामधील विजय संघ आपण लगेच संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघामध्ये लकी ड्रॉ केला जाईल आणि ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. ज्या संघाची चिठ्ठी राहील
त्या संघाचा सामना जाहीर रांजुली संघाशी अर्थात सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. यस धन्यवाद धुमाल सर. त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी सुदाम पाटील, जयराम पाटील आणि माजी सरपंच भिनार गोरखनाथ भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. तर जाऊया आपण पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ते 19. एक फलंदाज बाद झालेला आहे, दिनेश बाद झालेला आहे. आता मात्र उर्वरित 3 षटके आहेत. 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आणि आमचे टीव्ही स्कोरर भूपेश कराळे माहिती पोहोचतात की 38 धावांची आवश्यकता आहे. 12.67 12.67 आवश्यक धावगती म्हणजे 18 चेंडू आणि 38 धावा. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे, दोलायमान स्थितीमध्ये आहे. कारण संघाचा कर्णधार खेळपट्टीवर आहे, निलेश खेळपट्टीवर आहे, त्यानंतर हेमंत खेळपट्टीवर आहे. हेमंतने यापूर्वी सामन्यामध्ये दाखवून दिले अजूनही नेहमी चिरवती कुठल्याही सामन्याचा स्वीकार खेळायला याचा बाकी आहे. यस अगदी बरोबर म्हटलं. 50-50 अवस्थेत हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांमध्ये ती क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये. मात्र कोणता संघ आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध करेल हे पाहणं अनिवार्य ठरेल. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी दीप गुंदलकर मॅन फ्रॉम वसई वालीव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद दीप, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुंडास वर्ण स्वप्नील सेलार हे सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. पुंडास अणगाववरनं त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. स्वप्नील सेलार आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील, सुरेकर भिवंडे तसेच ज्ञानेश्वर चिकणे दोघांकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर, संदेश पाटील सर, आपल्या दोघांचे या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. भावेश येते तिसरं षटक घेऊन खेळण्यासाठी सज्ज होणारे संघाचा कर्णधार निलेश. पहिला चेंडू अप्परकट जाणार फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू, जागा चांगली निवडली नव्हती. फटका खरं तर थांबून खेळलेला होता, जागा निवडून खेळलेला होता. मात्र जागा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, एकच धाव मिळते. यस तर या आयोजन नियोजनासाठी चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघाच्या माध्यमातून चाविंद्रा एक्सप्रेस चेतन पाटील आणि मनीष पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे. हेमंतकडनं खूप अपेक्षा असणार आहेत. हेमंत कराळे ज्याच्याकडनं मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पॉवर सेलरला विकेटची आवश्यकता आहे. खरं तर विकेट्स घेणं गरजेचं असणार आहे. याला मात्र हुकचा फटका, चेंडू हवेत आहे. पाहूया पोहोचण्याचा प्रयत्न करते पाहिजे. काय प्रयत्न केलेला होता, दाद द्यावी लागेल. चांगला प्रयत्न केला होता मात्र झेल घेऊ शकले नाही. 2 धावा मिळत आहेत. यस प्रयत्न चांगले केले होते मात्र ते यश या ठिकाणी संपादन करू शकले नाहीयेत क्षेत्ररक्षक. तर धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर 22 धावा धावफलकर आपण पाहतोय. 57 धावांचा पाठलाग करतोय चेरोबा कोण बी संघ. यस चेंडू सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. अवंतरच्या स्वरूपात धाव आले, व्हाईट बॉल. दरम्यान हेमंत केने यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम हेमंत केने, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या घरच्याच चषकामध्ये. 23 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 22 राईट आर्म गोलच्या डोक्यावरनं फटका खेळलेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतोय. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि एखाद्याने धावसंख्या झाली 24. चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते. कुठल्या प्रकारची संधी मोठा फटका खेळण्याची दिली जात नाहीये. यस चांगलं षटक फेकलं जात आहे. आतापर्यंत 22 या गोलंदाजाच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. 22 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप. या वेळेला मात्र चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आले. त्यामुळे एखादा चेंडू डॉट गेल्यानंतर पॉवर सेलर संघाच्या पाठीराखे जल्लोष बघायला मिळतोय. आणि एखादा मोठा फटका लागल्यानंतर मात्र जल्लोष करताय तिथे चिरो बी कोलगावचे पाठीराखे. यस ज्या प्रकारे प्रशंसा केली जाते त्या प्रकारे षटक देखील फेकलं जात आहे 22 या गोलंदाजाच्या माध्यमातून. 22
हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. थोडासा स्वैरमारा संदेश बघायला मिळाला. या पूर्वीच्या षटकामध्ये 4 गोलंदाज वाईट हाताळले होते आणि या षटकामध्ये सुद्धा भावेश आतापर्यंत 2 चेंडू हाताळतोय वाईट. यस एकंदरीत पूर्ण अर्धा डझन चेंडू वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाले आहेत. भावेश याला आता फोर्स केलेला आहे. चेंडू जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सेफ हँड त्या ठिकाणी आहे. सचिन एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. तर त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी प्रदीप महागावकर मॅन फ्रॉम वाली वसई यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. भावेश याला बिग हिट. लांब पल्ल्याचा षटकार. फुलटा चेंडू आणि सरळ भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमापार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पाहूया आपण रिप्ले मध्ये पाहूया कशावर फटका खेळलेला आहे. फुलटा चेंडू होता आणि सरळ भिरकावून दिलं होतं. फेकून दिलं होतं. डीप मिड विकेट अगदी मधोमध बॅटच्या मधोमध घेतलं होतं आणि कुठेतरी दूर जातोय. लांब पल्ल्याचा षटकार. आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना दोलायमान स्थितीमध्ये आलेला आहे. यस ज्या फटक्यासाठी प्रयास केला जात होता तो फटका मात्र शेवटच्या चेंडूवर आलाय. षटक क्रमांक 3 मधील 6 धावा मिळाल्या आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय समीकरण जे आहे थोडं सोपं झालंय. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. वाडा मॅचच्या दोन्ही संघातील खेळाडू पाणी घेऊन जात आहेत. पाणी मात्र एक बहाणा. त्यामधून एक संदेश. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. तर ऑल द बेस्ट केलं जातं या स्पर्धेसाठी. पॉवर शिल्लारसाठी देखील नितेश शिल्लार, अजय पाटील, किरण घरत यांच्या माध्यमातून आपल्या तिघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. संदेश एक मात्र आहे की 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. चेरोबा बी कोणगाव संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर ह्या चौथ्या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा पटकाव्या लागतील आणि कुठलाही फलंदाज बाद होणार नाही ह्याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. आणि जर पॉवर सेलारला सामना जिंकायचा असेल तर 2 ते 3 फलंदाज त्यांना बाद करावेच लागतील आणि किफायती गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे 5 किंवा 6 धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये ते एक प्रेशर बिल्डअप करू शकतात चेरोबा बी कोणगाव संघावर. यस अगदी बरोबर म्हटलं डॉक्टर गवली सर. कारण चौथं षटक निर्णायक षटक असेल. कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. तर वैयक्तिक दुसरं संघाच्या माध्यमातून चौथं षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज प्रशांत. पाहूया प्रशांत कशा प्रकारे षटक हात आलेल. कारण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 25 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पहिला चेंडू फुलटॉस आहे. प्रहार चाललाय. यस इज गॉन. माफ करा चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. षटकार आहे तुझ्या यस चेंडू सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला आहे. अतिशय दर्जेदार फटका. 6 धावा आल्यात. षटकार कल्पेश भोईर आणि सचिन भोईरला शुभेच्छा आलेल्या आहेत पुंडास्वरनं स्वप्नील सेलार. पण स्वप्नील सेलार सध्या तरी मला ऑल इज वेल वाटत नाही कारण पहिल्या चेंडूवर संस्थानी दणदणीत षटकार मारलेले आहे निलेशाने. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सचिन भोईर प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे हा चेंडू अडवलाय. मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या गेल्या डॉक्टर गवली सर. ऍब्सोल्युटली. आपण रिप्ले मध्ये पाहूया.
रिप्ले मध्ये आपण पाहू शकता की सचिन भोईर पाहू शकता आपण रिप्ले मध्ये 3 धावा वाचवल्या आहेत सचिन भोईर याने. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला सचिन भोईर या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आवश्यकता होती या क्षेत्ररक्षणाची, साथ मिळते चांगली गोलंदाजाला, खास करून सचिन भोईर याचा विचार केला तर. प्रशांत पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. फारुख बडीसर आमच्याकडे वळतायत. अवांतरच्या स्वरूपात ही धाव आली. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. संदेश मला नाही वाटत की जर सामना पराभूत झाला पॉवर सेलर तर खरंच जो स्वैर मारा आहे हा सुद्धा कारणीभूत ठरू शकतो पराभवाला. नक्कीच षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार चाललाय. यस इज गॉन फॉर मॅक्सिमम. बिग हिट षटकार. मध्ये स्लॉक सिमचा फटका आणि आता मात्र दुधारी तलवार बघायला मिळते. एका बाजूने संघाचा कर्णधार निलेश म्हात्रे फलंदाजी करतोय, चौफेर फटकेबाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने हेमंत ज्याने पहिल्या सामन्यामध्ये जी फलंदाजी केली होती असं वाटतं की त्याच तिथूनच प्रारंभ केलेला आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये 4 षटकार मारले होते आणि आता सुद्धा 2 षटकार आतापर्यंत मारलेले आहेत. यस चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. त्या प्रकारे फटकेबाजी केली जाते. 6 ने धावसंख्या पुढे सरकली आहे. 46 धावा धावफलकावर. 235वा षटकार येतोय या स्पर्धेमधील. फलंदाज हेमंत त्याच्या बॅट मधून. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा चुकीची आहे. वाईट चेंडू येतोय. अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते. निश्चितच डॉक्टर गवली सरांनी ज्या प्रकारे उल्लेख केला की या सामन्यामध्ये भरपूर अवांतर धावा खर्च केल्या गेल्यात. अगदी बरोबर. अल्पेश गायकवाड आमचे एक्सपर्ट स्कोरर आहेत. माहिती पुरते आतापर्यंत 8 चेंडू वाईट टाकलेले आहेत. म्हणजे 8 धावा मिळाल्या त्याने 8 एक्स्ट्रा चेंडू खेळायला मिळाले आहेत. यस त्याच धावा कुठेतरी महाग ठरतील का याचं उत्तर मात्र येणाऱ्या कालामध्ये समजेलच. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू पहिल्या टप्प्यावर आमच्या व्यासपीठावर. सुरेख फटका. चौकार. बावन्न धावा झालेल्या आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. मग जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. काय फलंदाजी केलेली आहे, काय स्लॉक शिवचे फटके कळते हेमंत. दोघांमध्ये पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळाली आणि वेगवान पार्टनरशिप बघायला, कारण दिनेश लवकर बाद झाला होता त्यामध्ये दोघांमध्ये एक वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. यस ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय हेमंत. आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतायत. 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते. 52 धावा झाल्या आहेत. आता मात्र समीकरण जे आहे ते सोपं झालंय कारण येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. यस या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज बोलतोय प्रशांत. यावेळेस प्रहार चाललाय. विजयी फटका. वन शॉट. अभिनंदन या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे ते म्हणजे चेरोबाबी कोणगाव संघाचा हार्ड लक पॉवर सेलर आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने कॅप्टन इनिंग खेळलेली आहे निलेश म्हात्रे, कॅप्टन ऑफ चेरोबा बी कोणगाव, मॅन ऑफ द मॅच. दरम्यान आगमन होत जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर जल्पेश भोईर यांचा. मोस्ट वेलकम जल्पेश भोईर, ज्याने खूप कमी कालावधीमध्ये एक उंच भारत घेतलेला आहे आणि